नमस्कार. शीर्षक बघून थोडंसं बुचकळ्यात पडलं असाल. उद्धव ठाकरेच खरे भाजप सोबत सेटिंग करत आहेत. होय, मी या तर्कावरती आलोय. विचार करून करून या निर्णयापर्यंत येतोय की भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारच्या सोबत सेटिंग करण्यात अग्रभागी उद्धव ठाकरे तर नाहीत ना. या प्रश्नाची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला आणखी काही प्रश्न विचारावे लागतील आणि त्या प्रश्नाची उत्तरं शांतपणे मिळवावी लागतील. मग खरे लाभार्थी कोण हे आपल्या लक्षात येऊन जाईल. आता आपल्या समोरची प्रश्न आहेत. 1. उद्धव ठाकरेंनी अचानक राजीनामा का दिला? 2. संजय राऊत प्रचंड चिडून अक्रस्ताळेपणाने का बोलत आहेत? आणि उद्धव ठाकरे आणि परिवारावरच्या सगळ्या केसेस थंड बस्त्यात का आहेत? म्हणजे कधी बातमी येते आहे की त्या एका मॅनेजरच्या मृत्यू प्रकरणामध्ये, सुशांत सिंगच्या प्रकरणात जी मॅनेजर होती तिच्या मृत्यू प्रकरणाचे क्लीन रिपोर्ट येत आहेत. सुशांत सिंगचं प्रकरण शांत आहे आणि त्याच सोबत आणखी काही प्रकरणामध्ये दिलासे उद्धव ठाकरेंना मिळत आहेत. मग हे असं का होत आहे? याच प्रश्नाची उत्तरं शोधत शोधत उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला या निष्कर्षापर्यंत येऊ आणि त्यानंतर आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतोय की खरी सेटिंग उद्धव ठाकरे तर करत नाहीत ना. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मित्रहो, आता न्यायालयीन निकालामध्ये सगळ्यात मोठा आणि चर्चेचा एकच मुद्दा आहे आणि तो मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा. या राजीनाम्यामुळं पूर्वस्थिती आणता येत नाही असं कोर्टाने सांगून टाकलं. म्हणजे तुम्ही सोडलंय तर तुम्हाला परत कसं नेमायचं असंही कोर्टाने विचारून टाकलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी वर्षा सोडताना मुख्यमंत्रीपद सोडू नये असं शरद पवार यांनी सुचवलं होतं, सांगितलं होतं, सूचना केलेली होती. मधला काही काळ उद्धव ठाकरे आपल्या पदावर राहिले देखील, पण त्यानंतर अचानक उद्धव ठाकरेंनी समोर येऊन आपल्या मुख्यमंत्री पदाचा त्याग करून टाकला. वर्षाचाही त्याग केला आणि मुख्यमंत्री पदाचाही त्याग करून टाकला. एक घोषणा केली होती, आमदारकी सोडतोय, पण ती काही अजून सोडलेली नाहीये. प्रश्न मनात येतो की काँग्रेसची इच्छा नव्हती उद्धव ठाकरेंनी पद सोडावं, राष्ट्रवादीची इच्छा नव्हती उद्धव ठाकरेंनी पद सोडावं. उद्धव ठाकरे विश्वास प्रस्तावाला सामोरे गेले असते तर कदाचित आमदारांना अपात्र ठरवण्यासंबंधीची प्रक्रिया देखील पार पाडता आली असती. हे सगळं होऊ शकलं असतं. मग उद्धव ठाकरेंनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला? आणि मग प्रश्न पडतो की खरी सेटिंग उद्धव ठाकरेंनी तर केलेली नव्हती. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाप्रत येण्यासाठीची त्या काळातल्या बातम्या, घटना, घडामोडी याचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे 29ची रात्र त्याच्या आधी 2-4 दिवस ज्या घटना घडल्या होत्या त्या सगळ्या घटनांचा विचार करावा लागेल. उद्धव ठाकरेंची एक लोकप्रिय घोषणा आहे आणि ती लोकप्रिय घोषणा म्हणजे माझा परिवार माझी जबाबदारी. म्हणजे माझा परिवार ही माझी जबाबदारी आहे. हीच घोषणा उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी कारणीभूत ठरली आहे का बघायला पाहिजे. कारण माझं घर, माझा परिवार आणि माझी जबाबदारी हे जे उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं, कदाचित त्याच कारणामुळे हे सगळं घडतंय का? भाजप देखील उद्धव ठाकरेंच्या याच घोषणेचा आणि स्वभावाचा वापर करून घेते आहे का? लोक म्हणतात उद्धव ठाकरे चिडले होते, वैतागले होते म्हणून त्यांनी पद सोडलं. मुख्यमंत्रीपद चिडल्यामुळं, वैतागल्यामुळं नसतं सोडता येत. म्हणजे माणसं स्टक राहतात. आठवत असेल तुम्हाला, वसंतदादांच्या काळामध्ये नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते आणि पत्रकार त्यांना प्रश्न विचारायचे, तिरपुडे साहेब सरकार कसं चाललंय? तेव्हा ते म्हणायचे काठी टेकत टेकत चाललंय. म्हणजे वसंतदादा त्यावेळेला काठी टेकत टेकत जायचे ना, त्यामुळे काठी टेकत टेकत चाललंय असं म्हणायचे. इतका वैताग तिरपुडेंनी दिलेला असताना सुद्धा दादा मुख्यमंत्री पदावर पद जाईपर्यंत शाबूत राहिले होते. पुन्हा पुन्हा ते पद मिळावं अशी ज्यांची धारणा असते ते वैतागून सोडत नसतात. काहीतरी असं कारण असतं की ज्यामुळे ते पद सोडावं लागतं, विवशतेतून सोडत असतात.
त्यामुळे उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा हा वैतागून देऊन टाकायचं अशात काही केलेलं नाहीये, म्हणजे नसावं देखील, कारण परंपरा तशी आहे. मग उद्धव ठाकरेंच्या राजीनामा देण्यामागं मी जे म्हणतोय माझं घर माझा परिवार माझी जबाबदारी जे म्हणतोय त्यातून झालंय का? जरा नीट बघून घ्या. आदित्य ठाकरेंच्या वरती 2 विषयामध्ये नेहमी शंका घेतल्या जातात. एक सुशांत सिंग मृत्यू प्रकरण आणि दुसरं दिशा मृत्यू प्रकरण. दिशा आणि सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव वारंवार येतं आहे आणि या केसच्या बाबतीमध्ये विरोधक इतके आक्रमक झाले होते की कोणत्याही स्थितीमध्ये आदित्य ठाकरेंना यात कचाट्यात पकडायचं हेच चालू होतं. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यापासून आजपर्यंत दिशा आणि सुशांत मृत्यू प्रकरणामध्ये फारसं काही घडलंय किंवा त्यांच्या अंगावर येईल असं काही दिसतंय असं मला दिसत नाहीये. तुम्हाला दिसत असेल तर सांगा. अजून एक केस होती, आठवत असेल तुम्हाला, पाटणकर प्रकरण. लोक त्याला पाटणकर काढा म्हणतात, मी पाटणकर प्रकरण म्हणतो. पाटणकरांच्या केसमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पाटणकरांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली होती. ईडीकडून या मालमत्तेवर टाच आणण्यात आली होती, काही फ्लॅट जप्त करण्यात आले होते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप झालेला होता. पाटणकरांच्या प्रकरणामध्ये काय सेटिंग झाली आहे? प्रकरण शांत आहे. म्हणजे मला ईडीलाही हा प्रश्न विचारायचा आहे. ईडीच लोकांना प्रश्न विचारत असते, मला ईडीला प्रश्न विचारायचा आहे की पाटणकरांच्या प्रकरणामधली काय गती तपासानं घेतलेली आहे, काय घडलंय, जरा कळू शकेल? अजिबात मला तरी या प्रकरणातली गती दिसत नाहीये. तिसरं एक प्रकरण होतं, म्हणजे उगीच तुम्हाला आठवण करून देतो एका प्रकरणाची. किरीट सोमय्या अन्य प्रकरणामध्ये प्रचंड वेगवान कारवाई करतायत. म्हणजे अनिल परबांच्या मागे ते हातपाय धुवून लागलेत, हसन मुश्रीफांच्या मागे ते हातपाय धुवून लागलेत, संजय राऊतांच्या मागे ते हातपाय धुवून लागलेत. पण पाटणकरांच्या फ्लॅटच्या प्रकरणामध्ये, त्यांच्या प्रॉपर्टीच्या प्रकरणामध्ये, त्या कोमास प्रॉपर्टीच्या प्रकरणामध्ये, त्या कोमास प्रॉपर्टीवर आपण प्रचंड बोलत होतो, या प्रकरणामध्ये किरीट सोमय्या देखील शांत आहेत. म्हणजे ते बोलले तर वायकर प्रकरणावरती बोलतात, बंगल्याच्या, रश्मी ठाकरेंच्या बंगल्याच्या प्रकरणावरती ते बोलत नाहीत, म्हणजे वायकर प्रकरणावरती बोलतात. मग पाटणकरांचं प्रकरण अचानक शांत कसं झालं? जरा काही न्यायालयीन निकालांचा पण अंदाज घ्या. काही केसेस स्वीकारण्यात आल्या नाहीत, काही म्हणजे दिलासा मिळालेला आहे. मग माझ्या मनात निर्माण झालेला जो प्रश्न आहे की उद्धव ठाकरेंनी अचानक राजीनामा का दिला? म्हणजे काँग्रेसला हवं असताना मुख्यमंत्री पद किंवा सरकार उद्धव ठाकरेंनी सोडलं, राष्ट्रवादीच्या शरद पवारांना ते पद हवं असताना, सूचना असताना उद्धव ठाकरेंनी अचानक मुख्यमंत्री पद सोडलं. एकूणच महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना अनपेक्षित असा निकाल उद्धव ठाकरेंनी घेतला आणि आपल्या पदाचा त्याग केला. यामागे उद्धव ठाकरेंची सरळ सरळ सेटिंग आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो. कारण माझा परिवार माझी जबाबदारी. स्वतः रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यासोबत त्यांचे मेवणे पाटणकर या सगळ्यांच्याच कारवाया सध्या थंड अवस्थेत आहेत, शांत झालेल्या आहेत या कारवाया. याच्यावरती कुठली वेगळी बातमी ऐकायला मिळत नाही. मग एकनाथ शिंदेच्या वरती भाजपसोबत सेटिंग केल्याचा आरोप करणारे उद्धव ठाकरे स्वतःच भाजप सोबत सेटिंग करून मी या सगळ्यातून दूर होतो, मला स्पेअर करा, मला बाजूला ठेवा, असं तर काही म्हणत नाही येत ना. म्हणजे हा प्रश्न पडल्याशिवाय आमच्या मनात राहत नाही. कारण कोणत्याही घटनेचा साकल्यानं विचार करायला लागलो की हे सगळं समोर येतं. आता दुसरा एक प्रश्न आहे, उद्धव ठाकरे गप्प आहेत पण तितकं चिडचिड संजय राऊतांची होतीये. म्हणजे ते ये नहीं करूंगा, वो नहीं होने दूंगा, बघूनच घेतो, काय करतात, अरे मी आहे, म्हणजे ते अगदीच घेतल्यासारखं, व्रत घेतल्यासारखं. तुम्ही घेतल्यासारखं म्हटलं की तुम्हाला वेगळंच काहीतरी वाटतं. व्रत घेतल्यासारखं संजय राऊत बोलत राहतायत, प्रचंड चिडतायत, रागावतायत. या मागचं काय कारण आहे? एकीकडं उद्धव ठाकरेंच्या वरच्या कारवायांना
आस्ते कदमचा, दमानी जाण्याचा, वेग कमी करण्याचा प्रकार दिसतोय. तर दुसरीकडं संजय राऊतांच्या वरच्या कारवाया या वेगवान पद्धतीनं चाललेल्या आहेत. म्हणजे सुजित पाटकरांचं प्रकरण सातत्यानं समोर येत आहे. सुजित पाटकरांच्या वरती वेगवेगळे आरोप होत आहेत. सुजित पाटकरांना अटक होण्याची शक्यता आहे. संजय राऊतांचे अन्य सहकारी काही अटकेत गेलेले आहेत. संजय राऊतांना स्वतःला अटक झालेली आहे. मग संजय राऊतांना झालेली अटक आणि त्यात उद्धव ठाकरेंच्या बाबतीत, त्यांच्या परिवाराच्या बाबतीत केसेसमध्ये आलेला मवाळपणा हा संजय राऊतांना अस्वस्थ करतोय का? म्हणजे राग कोणाचा आहे? राग ठाकरेंचा आहे का? आणि तो ठाकरेंवर व्यक्त करता येत नाही म्हणून ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती व्यक्त करतायत का? उद्धव ठाकरे राजीनामा का देतात बाबा अचानक, असे प्रश्न पडल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची एक मालिका तयार होते आणि त्याची उत्तरं मिळायला लागली की उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला हे जवळपास कळायला लागतं. म्हणजे स्वतःचा परिवार वाचविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्या पदाचा त्याग केला आणि आपल्या पक्षातील अन्य लोकांचा मात्र बळी दिला, असं काही आहे का? कारण अनिल परबांच्या वरची केस काही कमी व्हायला तयार नाहीये. संजय राऊतांच्या वरच्या संकटाची मालिका चालूच आहे. रवींद्र वायकरांचं प्रकरण काही शांत व्हायला तयार नाहीये. नवाब मलिकांच्या बाबतीतल्या काही अजून सुटका व्हायला तयार नाहीये. हसन मुश्रीफांच्या वरतीचा प्रश्न खूप मोठा वाढत चाललेला आहे. सुजित पाटकरवरचा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे. मग सगळ्यात पहिली सेटिंग उद्धव ठाकरेंनी केली नसेल का, असा प्रश्न आपल्या मनात आला तर आश्चर्य वाटायला नको. आणि असं घडत असेल तर महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांना भाजपकडून आलेल्या असलेल्या अपेक्षांच्या बाबत सुद्धा धक्का बसेल, हे लक्षात घ्यायला हवं. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.